नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला समोर धडा आहे त्याचं नाव काय आहे? अव्यय। काय नाव आहे तिचा? अव्यय। आणि हा धडाचा हा दुसरा सीझन आहे किंवा हे व्याकरणच्या अव्यय आहे म्हणजे व्याकरण यांचा धडा आहे। तर याप्रमाणे आपण बघणार आहे की इथे काय दिलेले आहे। पहिल्या सीझन मध्ये आपण काय बघितले की अव्ययांची परिभाषा किंवा त्यांचं प्रकार किंवा त्यांचा अर्थ याप्रमाणे आपण हा पाहिले। आता इथे आपण काही प्रश्न किंवा काही उत्तरे बघणार आहे। तर चला बघूया। बघा, आता आपल्या समोर आलेला आहे प्रश्न पहिला। कोणता आलेला आहे? प्रश्न पहिला। निम्नलिखित वाक्य में प्रयुक्त अव्यय रेखांकित करके उनका नाम लिखो। तर याबद्दल तुम्हाला असं पाहणार आहे की हा जे निम्नलिखित वाक्य दिलेले आहेत त्यांच्यावर आपल्याला काय करायचं आहे की यांचं नाव लिहायचं आहे। तर पहिला आहे, एक सप्ताह बीरबल इधर उधर घूमते रहे। हा जो पहिला सप्ताह होता त्यातून बीरबल इथे तिथे फिरत होता। तर याप्रमाणे हा जो आहे क्रियाविशेषण अव्यय आहे। आता तुम्हाला काय करायचा, हा जे रेखांकित मी नाही इथे केलेला आहे, हा मी का नाही केलेला आहे हा तुमचा प्रश्न आहे। कारण की मी इथे क्रियाविशेषण अव्यय दिलेला आहे, म्हणजे मी इथे अव्यय देत आहे आणि तुम्हाला असं शोध करायचं आहे की यांचा वर किंवा यांचा जे प्रश्न आहे यांच्या खाली कशाप्रमाणे, यांचा खाली कशाप्रमाणे कळतं की नाही, यांचा खाली कशाप्रमाणे तुम्ही अर्धरेखित केलेला आहे किंवा करणार आहे। तुम्हाला असं अर्धरेखित करायचं आहे ही कोणती क्रिया आहे आणि कुठे कुठे कोणत्या शब्दाला रेखांकित करायचं हे तुम्हाला करायचं आहे। मी इथे क्रियेचं नाव दिलेलं आहे। तर पहिला होता, परत सांगते मी, एक सप्ताह बीरबल इधर उधर घूमते रहे। तर हा कोणती क्रिया आहे? क्रिया विशेषण अव्यय असं ही आहे। दूसरा बघा, जन्म के बाद एक मामाजी ने मुझे गोद ले लिया। जन्म या नंतर मामाजीने मला गोद घेतले आहे। तर याप्रमाणे हा काय आहे? संबंध बोधक अव्यय। आता तुम्हाला पाहिजे की कुठे आपण रेखांकित करायचं आहे, आपल्याला कुठे रेखांकित करायचं आहे। कळलंच की नाही? हो। तर अजून काय आहे बघूया। बघा, तिसरा तुमच्या समोर आलेला आहे तिसरा, मैं कर्ज में डूबा था परंतु मुझे असंतोष न था। मी कर्ज मध्ये डुबलेला होता परंतु मला असंतोष नाही होता। तर याबद्दल तुम्ही बघणार की हा काय आहे? समुच्चय बोधक अव्यय आहे। काय आहे? समुच्चय बोधक अव्यय। तर तुम्हाला कुठे करायचं आहे रिकाम्या? तुम्ही सांगा मला कुठे? तर चला मी थोडा एक दोन वाक्यात मी तुम्हाला सांगणार आणि तुम्हाला पण करायचं आहे। तिथे तुम्हाला दिलेलं आहे परंतु। तर याबद्दल परंतु हा तुम्हाला इथे अर्धरेखित करायचा आहे। कळलं की नाही? हो। आता चौथा पहा, मित्र परिवर्तन सृष्टि का नियम है। तर इथे दिलेलं आहे की मित्र आणि इथे विस्मयादी बोधक यांचं चिन्ह दिलेले आहे। परिवर्तन सृष्टि का नियम आहेत। तर याबद्दल हा जे परिवर्तन आहे हे कोणाचं आहे? सृष्टि यांचा नियम दिलेला आहे। तर याप्रमाणे तुम्ही बघणार की हे कोणता अव्यय आहे? विस्मयादी बोधक अव्यय आहे। कोणता? विस्मयादी बोधक अव्यय आहे। तर याप्रमाणे आपला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हा झालेला आहे। आता आपण अजून पाहणार आहे। चला बघूया। बघा, आता आपल्या समोर आलेला आहे पाचवा। काय आलेला आहे? पाचवा प्रश्न आलेला आहे। अकबर ने हरे रंग का घोड़ा लाने के लिए कहा। अकबर यांनी हिरवा रंगाचा घोडा घ्यायला सांगितले होते। कोणाला? बीरबलला। तर इथे काय दिलेलं आहे? कोणती अव्यय आहे? संबंध बोधक अव्यय आहे। आता तुम्हाला करायचं आहे की कुठे रेखांकित करायचं आहे। तर याबद्दल हे कोणतं अव्यय आहे? संबंध बोधक अव्यय आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। कळलं? तर याप्रमाणे आपला पाचवा प्रश्न पण झालेला आहे। आता आपण सहावा बघणार आहे। प्रत्येक समस्या का समाधान बीरबल फटाफट कर देते थे। प्रत्येक जे पण समस्या आहे त्यांचे समाधान कोण करत होता? बीरबल या खूपच फटाफट केलेले होते। तर हा कोण आहे? क्रियाविशेषण अव्यय आहे। हा कोणता अव्यय आहे? क्रियाविशेषण अव्यय आहे। तुम्हाला माहित आहे ना क्रियाविशेषणची परिभाषा काय आहे? हो। तर याबद्दल तुम्हाला कसं करायचं आहे की इथे कोणत्या शब्दाला आपल्याला अर्धरेखित करायचं आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। हो। तर आता आपल्या समोर आलेला आहे प्रश्न सातवा। पाचवा किंवा सहावा झालेला आहे। आता आपण काय बघणार? सातवा बघणार। चला बघूया।
सर्वेश ने परिश्रम किया और इस परिश्रम ने उसे सफल बना दिया. इथे सर्वेश जे आहे ते खूपच परिश्रम केले आणि या परिश्रमने त्यांना सफल बनवून देत आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, कोणतं आहे, समुच्चय बोधक अव्यय आहे. कोणतं आहे, समुच्चय बोधक अव्यय. तर याप्रमाणे आपल्याला पाहायचं आहे की हा समुच्चय बोधक अव्यय आहे. तर इथे काय दिलेले आहे, हा कोणता आहे, समुच्चय बोधक अव्यय आहे. तर याप्रमाणे आपला 7वा प्रश्न पण झालेला आहे. तर चला अजून बघूया. बघा आता आपल्या समोर आलेला आहे प्रश्न 8वा. कोणता, प्रश्न 8वा आलेला आहे. तर प्रश्न 8वा काय, शाबास तुम दोनों ने बहुत ही बहादुरी का काम किया. तर इथे म्हणालाय की शाबास आणि इथे विस्मयादी बोधक अव्यय यांचं चिन्ह आहे. तुम्ही दोघं खूपच बहादुरीचं काम केलेले आहे. तर याप्रमाणे इथे हा विस्मयादी बोधक अव्यय आहे. कोणता अव्यय आहे, विस्मयादी बोधक अव्यय आहे. कळलं की नाही, लवकरच लवकर सांगा. हो, तर याप्रमाणे हा विस्मयोदक अव्यय आहे. आता आपल्या समोर आला आहे प्रश्न 9वा. कोणता, 9वा. तर चला बघूया. हम तुम्हारी माँ को कहेंगे की रोने पर तुम्हें डांटा करेल. इथे काय म्हणाले की आम्ही तुमची आईला सांगितले आहे की जेव्हा तुम्ही रडत आहे तेव्हा तुम्हाला डाटा. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की इथे हा कोणता अव्यय आहे, समुच्चय बोधक अव्यय आहे. कोणता, समुच्चय बोधक अव्यय आहे. तर तुम्हाला असं करायचं आहे की इथे कुठे आपल्याला रेखांकित करायचं आहे. कळलं की नाही, लवकरच लवकर सांगा. कळलं. आता आपल्या समोर हे 10वा प्रश्न. कोणता, 10वा. तर चला बघूया. रघु ने अगली सुबह मामाजी से कैमरा ले लिया. रघु काय केले, जे सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी जे सकाळी होता तेव्हा मामाजीचा कॅमेरा घेऊन गेला. तर याप्रमाणे हो कोणता आहे, क्रियाविशेषण अव्यय आहे. कोणता आहे, क्रियाविशेषण अव्यय. आता तुम्हाला शोध करायचा आहे की आपल्याला कुठे रेखांकित करायचं आहे. हे सगळं तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला खूपच सोपे आहे कारण तुम्हाला फक्त काय करायचं आहे की जे तुम्हाला परिभाषा दिलेली आहे ना क्रियांची, ते एकदा पुन्हा वाचायचं आहे आणि नंतर हा तुम्ही जे प्रश्न आहे तुमचा ते तुम्ही कुठे रेखांकित करा हे तुमचं खूपच शोधलं आहे. आणि मी इथे दिलेले आहे तुम्हाला हा जे अव्यय आहे, तुम्हाला काय करायचं, हे अव्ययचा परिभाषा काय आहे ते शोधून लिहायचं आणि इथे अर्धरेखित करायचं. कळलं? हो. अजून बघूया. चला बघा आता आपला समोर आला आहे प्रश्न 11वा. सोनक बड़ी बहन के साथ विद्यालय जाने की तैयारी में लग गया. सोनक जो आहे आपली मोठी बहीण, सोनक आपली मोठी बहीण यांच्या साथ विद्यालय जाण्याला खूपच तयार झालेला होता. तर याप्रमाणे इथे कोणता अव्यय दिलेला आहे, संबंध बोधक अव्यय दिलेले आहे. काय दिलेले आहे, संबंध बोधक अव्यय दिलेले आहे. तर याप्रमाणे हे संबंध बोधक अव्यय झाला. दुसरा, वाह क्या रंगबिरंगी छटा है. तर इथे वाह काय निकलले, वाह. आणि इथे तुम्हाला बघितले की तुम्ही विस्मयादी बोधक अव्ययचं चिन्ह दिलेलं आहे. तर यांना आपण काय म्हणतं, विस्मयादी बोधक अव्यय म्हणतं. इथे पण तुम्हाला इथे अर्धरेखित करायचं आहे. कुठे, इथे. तर ही मी तुम्हाला सांगितलंय. मी तुम्हाला सांगितले पण होते. एक दोन मी तुम्हाला सांगणार आहे. तर याप्रमाणे हे कोणतं आहे, विस्मयादी बोधक अव्यय. आणि तुम्हाला इथे अर्धरेखित करायचं आहे. कळलं की नाही, लवकरच लवकर सांगा. कळलं? छान. बघा आता तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न 13वा. कोणता, प्रश्न 13वा आलेला आहे. जलाशय चांदी की भांति चमचमा रहा था. जलाशय जे हे चांदीचा भाती म्हणजे चांदीचा तर चमचमत होता. तर याप्रमाणे संबंध बोधक अव्यय. तर काय आहे, हे संबंध बोधक अव्यय आहे. तर याप्रमाणे तुम्ही कुठं अर्धरेखित करायचं हे तुम्हाला कळणार आहे. आता आपल्या समोर आलेला आहे प्रश्न 4था. कोणता, प्रश्न 4था आलेला आहे. घोडे को आप सभी, बघा घोडे को आप अभी नहीं देख सकते. इथे काय म्हणाले, घोड्याला तुम्ही आता नाही बघू शकता. तर याप्रमाणे ही कोणती क्रिया आहे, क्रियाविशेषण अव्यय आहे. कोणता अव्यय आहे, क्रियाविशेषण अव्यय आहे. तर याप्रमाणे हे जे तुमचा 14वा पण झालेला आहे. आता अजून काय आहे बघूया की नाही, लवकरच सांगा तुम्ही. बघा तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न 15वा. कोणता, प्रश्न 15वा आलेला आहे. अरे रे अरे रे आणि इथे विस्मयादी बोधक अव्ययचं चिन्ह, पेड गिर पडा. इथे काय म्हणाले, अरे रे पेड गिर पडा. तर याप्रमाणे हा कोणता अव्यय आहे, विस्मयादी बोधक अव्यय आहे. आणि इथे पण तुम्हाला अर्धरेखित करायचं. तर याप्रमाणे हा 15वा प्रश्न पण आपला झाला. आता 16वा.
मुझे 100-100 के नोट देने पडे क्योंकि दुकानदार के पास 1000 के नोट के छुट्टे नहीं थे. इथे काय म्हणालाय, मला 100-100चा नोट दिले. 100 म्हणजे 100. 100चा नोट देण्यास पडणार कारण की दुकानदार यांच्याकडे 1000चा नोट होते आणि सुट्टे नाही होते. तर याप्रमाणे हा समुच्चय बोधक अव्यय आहे. कोणता बोधक अव्यय आहे? समुच्चय बोधक अव्यय आहे. तर यांना आपण काय म्हटले? समुच्चय बोधक अव्यय असंही म्हटले. आता आपल्या समोर आलेला आहे प्रश्न 17वा. कोणता? प्रश्न 17वा. चला बघूया. माँ आज अस्पताल जाएगी. माँ म्हणजे आई. आई आज अस्पताल जाणार आहे. तर याबद्दल तुम्ही बघणार हा क्रियाविशेषण अव्यय आहे. कोणता अव्यय आहे? क्रियाविशेषण अव्यय आहे. तर याप्रमाणे इथे हा क्रियाविशेषण अव्यय आहे. तर अजून काय आहे बघूया. बघा आता आपल्या समोर आलेला आहे प्रश्न 18वा. कोणता? प्रश्न 18वा आलेला आहे. तर प्रश्न 18वा काय आहे? मैं लगातार चलता तो मंजिल पा लेता. आता मी लगातार म्हणजे मी एकप्रमाणे लगातार चालू लावता तर मला मंजिल भेटलेले होते. तर याप्रमाणे हा कोणता आहे? समुच्चय बोधक अव्यय आहे. कोणता अव्यय आहे? समुच्चय बोधक अव्यय. आता तुम्हाला कुठे अर्धरेखित करायचं हे तुम्हाला कळून जाणार आहे. 19वा मेरा गाव यहाँ बसा है. माझा गाव इथे बसलेला आहे. तर याप्रमाणे हे पण काय आहे? क्रियाविशेषण अव्यय आहे. तर याप्रमाणे इथे क्रियाविशेषण अव्यय दिलेले आहे. 20वां प्रगति पत्र पर माताजी अथवा पिताजी के हस्ताक्षर लेकर आओ. आणि इथे म्हणाले आहे की जे प्रगती पत्र तुम्हाला भेटलेलं आहे त्यातून तुम्हाला आपली आई किंवा वडीलचं हस्ताक्षर घ्यायला लागेल आणि ते घेऊन या तुम्ही. तर हा जे आहे कोणता आहे? समुच्चय बोधक अव्यय आहे. कोणता आहे? समुच्चय बोधक अव्यय आहे. तुम्हाला कळतं की नाही? हो. इथे पण तुम्हाला काय करायचं? अर्धरेखित करायचं आहे. हे तुम्हाला जास्त कठीण नाही. तुम्हाला काय करायचं आहे? मी इथे अव्यय दिलेले आहे. तुम्हाला काय करायचं आहे? तिथे जायचं आहे आणि तिथे जी परिभाषा तुम्ही लिहिलेला आहे त्या परिभाषेबद्दल जायचा आणि त्यातून त्यांना काय करायचं? वाचन करायचं. जेव्हा तुम्ही वाचन करणार नीटप्रमाणे तेव्हा तुम्हाला कळणार की तिथे तुम्हाला अर्धरेखित करायचं आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघूया. निम्नलिखित अव्यय को वाक्य में प्रयोग करो. इथे तुम्हाला काय करायचं? निम्नलिखित इथे वाक्य अव्यय दिलेले आहे त्यांचा वाक्य प्रयोग करायचा. तर पहिलं काय? धीरे धीरे. तर याप्रमाणे पहिलं धीरे धीरे तर गाडी धीरे धीरे चल रही है. गाडी जे आहे तर हळूहळू चालत आहे. तर धीरे धीरे यांचा प्रयोग म्हणजे शब्दाचा प्रयोग करायचा. तर धीरे धीरे म्हणजे इथे जे गाडी आहे खूपच हळूहळू चालत आहे. दुसरा और दादी माँ के घर में चिंकी चुहिया और नीलू चिड़िया रहती थी. तर याप्रमाणे इथे दिलेलं आहे की आजी यात घरी आजी माँ किंवा आजी आईचा घरी कोण राहत होता? घरी मध्ये पिंकी चुया अजून नीलू चिडिया राहत होती. तर याप्रमाणे आपला दुसरा झालेला आहे. तिसरा अभि लतिका अभि सोई है. लतिका आता झोपलेली आहे. तर याप्रमाणे आपला पहिला दुसरा किंवा तिसरा प्रश्न झालेला आहे. आता आपण चौथा बघणार. बघा की ओर अविनाश रात के अंधेरे में अकेला ही हवेली की ओर चल पड़ा. तर इथे की ओर यांचा प्रयोग कशाबद्दल केलेले आहे की अविनाश हे रात्रीही अंधारातून एकटाच हवेलीतून चढून गेला. तर याप्रमाणे इथे ओर म्हणजे की ओर चल पड़ा. तर इथे पाचवा तुमचा जे प्रश्न आहे चुपचाप. राघव ने चुपचाप घर में प्रवेश किया. तर इथे दिलेला आहे की राघव यांनी खूपच चुपचाप कुठे प्रवेश केला? घरामध्ये प्रवेश केला. तर याप्रमाणे आपला पहिला किंवा दुसरा तिसरा चौथा पाचवा हा सगळं प्रश्न झालेले आहे. आपल्याला अव्ययचं वाक्य दिलेलं होतं त्यांचा प्रयोग करायचा शब्दाचा प्रयोग करायचा होता. तर हे आपल्याला झालेला आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की कशाबद्दल अव्ययची परिभाषा आलेली आहे आणि यांचा परिभाषा आपण यांची परिभाषा किंवा यांचा जे शब्द होता किंवा यांचे जे प्रश्न होता ते कशाबद्दल होत आहे. तुम्हाला काय करायचं? तुम्हाला कळत आहे ना? पुन्हा मी सांगत आहे की ज्या प्रश्न दिलेले आहेत त्यांना अर्धरेखित करायचं आहे आणि कोणता अव्यय हे मी तुम्हाला सांगितले आहे आणि लिहून दिलेला आहे. तुम्हाला नीटप्रमाणे ऐकायचं आणि यांचा अर्धरेखित करायचा हे तुमचा गृहपाठ आहे. तर आज आपण काय शिकलो की याबद्दल आपण हे शिकलो की कसा प्रमाणे त्यांचे प्रश्न किंवा त्यांचं वाक्य दिलेले आहे त्या वाक्याला प्रयोग कशासाठी करायचा आणि किती करायचा आणि शब्द कसं बनवून घ्यायचा. तर याप्रमाणे आज आपण हे शिकलो. तुम्हाला लवकरच लवकर हे सगळं करायचं आहे आणि नेहमीप्रमाणे हा करून घ्या. नीटप्रमाणे ऐकून घ्या. अगं सगळं जे तुम्हाला प्रश्न किंवा उत्तर दिलेले आहे त्यांना करूया. कळलं की नाही? हो. धन्यवाद.